नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन साजरा. मंगला अंगडी यांना अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा. राज्य ओबीसी मोर्चातर्फे भाजप स्थापना दिवस साजरा. शुभम शेळके यांच्या प्रचाराचा झंझावात. शहरातील परिसरात शीतपेयांची मागणी वाढली. बेळवट्टी येथे टँकर उलटून एक ठार. डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केले मतदारांना मार्गदर्शन. कुद्रेमणी येथे रोहिओ कामगारांना मार्गदर्शन. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जागृती वाहन फेरी. हिंदवाडी येथे जुगार खेळणाऱ्या 8 जणांना अटक. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस पक्षाच्या सदाशिवनगर येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जयघोषात जल्लोष केला. सुरुवातीला पक्षाच्या ध्वजाला मानवंदना देऊन भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. तदनंतर पक्षाच्या कार्यालयात सभा घेण्यात आली. सभेमध्ये मंत्री जगदीश शेट्टर यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केव्हा झाली, पक्षाचे कार्य याविषयी माहिती दिली. यावेळी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, उज्ज्वला बडवानाचे उपस्थित होते. मंगला अंगडी यांना अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा. लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना अल्पसंख्याक समाजाच्या वतीने भरघोस पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचे अल्पसंख्याक घटक उपाध्यक्ष रफिक पिरजादे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा मंगला अंगडी यांना व्यक्त करण्यात आला. अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा मंगला अंगडी यांना असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकास काम हे देशाच्या हितासाठी आहे, त्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या वतीने मंगला अंगडी यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीच्या वेळी आमदार अनिल बेनके यांच्यासह शशी पाटील आणि इतर पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. राज्य ओबीसी मोर्चातर्फे भाजप स्थापना दिवस साजरा. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील वरिष्ठ प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते, कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशिष्ट प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमणी, नेकार विकास महामंडळ राज्य उपाध्यक्ष निळकंठ मस्तमरडी, राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, गजेश ननगडकर, संतोष पेडणेकर, मिलिंद कदम, शीतल चिकन्नवर, राजन जाधव, रमेश पाटील, चेतन नंदगडकर, श्रीनिवास बिस्सनकोप यांच्यासहित इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. शुभम शेळके यांच्या प्रचाराचा झंझावात. लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी सोमवारी मंडोळी, हंगरगा आणि सावगाव येथे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार फेरी काढली. तसेच सभा घेत मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळावा. शेकडो युवक यावेळी रॅलीत सहभागी झाले होते. सीमा भागात मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी शुभम शेळके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीमा बांधवांनी आपली ताकद दाखवून देण्यासाठी शुभम शेळके यांना विजयी करावे असे आवाहन या प्रकल्पामधून करण्यात आले. या ठिकाणी त्यांना उत्तम प्रतिसाद मिळावा. तसेच सिंह या चिन्हावर शिक्का मारून समितीला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक आयोग आमची पाठ असं धरलंय, त्यांना या सिंहाची डरकाळी फुटायच्या आधीच घाम फुटलेला आहे. त्यामुळे काल सिंहासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतोय. याच्यावरून तुम्ही जाणून घ्या या न्याय व्यवस्थेची अवस्था काय झालेली आहे. आम्ही ज्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून कार्य सुरू केलं, त्यावेळेला आम्ही आमच्या भाषेचा पाया म्हणून आमच्या मातृभाषेतून शिक्षण घ्यायला सुरू केलेल्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली. त्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक उपक्रम सुरू केला.
आणि त्यानंतर आमची सुरुवात झाली आणि खरोखर बेळगावात मराठीची अवस्था काय आहे ते कळू लागलं. शहर परिसरात शीतपेयांची मागणी वाढली. शहर परिसरात वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांच्या जीवाची काहिली होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना शीतपेयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शहर परिसरात शीतपेयांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या उन्हाच्या झळा सोसण्यासाठी नागरिक शीतपेयांच्या विक्री केंद्राकडे वळत आहेत. शहरातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवरून सुरू असलेल्या शीतपेयांच्या गाड्यांकडे ग्राहकांचा ओघ वाढतो आहे. फळांचे रस, उसाचा रस यांची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी सोलकढी आणि ताक यांची देखील विक्री सर्रास सुरू आहे. त्याचप्रमाणे शहाळे विक्रेत्यांचा व्यवसाय देखील सध्या तेजीत आहे. उन्हामुळे होणारी तगमग कमी करण्यासाठी ग्राहक वर्ग शीतपेयांच्या गाड्यांकडे वळू लागला आहे. बेळवट्टी येथे टँकर उलटून एक ठार. बेळवट्टी गावामध्ये निघालेला एक टँकर अचानक उलटल्याने टँकरमधील क्लीनर जागीच ठार झाला. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बेळवट्टी येथून हा टँकर निघाला होता. त्यावेळी काही तांत्रिक बिघाडामुळे हा टँकर उलटला. त्यावेळी टँकरमध्ये असलेला क्लीनर जागीच ठार झाला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केले मतदारांना मार्गदर्शन. लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी भाजप ग्रामीणच्या उपाध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी मतदारांमध्ये जागृतीचे कार्य सुरू केले आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या समवेत राज्य सचिव भारती मगदूम, प्रेमा भंडारी, लीना टोपण्णावर, ज्योती कुलकर्णी आदी कार्यकर्त्या सक्रिय आहेत. त्यांनी महिला बचत गटाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. तसेच मंगला अंगडी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे विनायकनगर येथे नागरिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर समीर सरनोबत, ॲडव्होकेट भास्कर पाटील, सुनील देशपांडे, विलास पै, दयानंद पै, सुनीता पट्टण शेट्टी आणि इतर सदस्य उपस्थित होते. कुद्रेमणी येथे रोहिओ कामगारांना मार्गदर्शन. श्रमिक अभिवृद्धी संघटनेच्या प्रयत्नातून आदल्या दिवशी कुद्रेमणी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात घेतलेल्या बैठकीनंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी दिनांक 5 रोजी यावर्षी कुद्रेमणी ग्रामपंचायतीमार्फत मिळणारे आपल्या हक्काच्या रोजगाराचे 100 दिवस, काही कामगारांना गेल्या 2 वर्षानंतर मिळालेले जॉब कार्ड आणि गेले 2-3 वर्षे किंवा अजूनही पगारासोबत न दिलेले पगार व्यतिरिक्त साहित्यासाठी मिळणारे दररोजचे 10 रुपये यासारख्या विविध मागण्या घेऊन जवळपास 250 पेक्षा जास्त महिलांनी कुद्रेमणी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला होता आणि पंचायतीला घेराव घातला. प्रथमतः पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी महिलांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला, पण वेळेवर पोहोचलेल्या श्रमिक अभिवृद्धी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना माघारी बोलवून घेऊन महिलांची अडचण त्यांच्या कानावर घातली. तेव्हा पीडीओनी उपस्थित महिलांना यावर्षी पंचायतीमार्फत 100 दिवस काम देण्यासाठी प्रयत्न करू आणि मागील दिवसाचे रोजगाराच्या वेतनाव्यतिरिक्त 10 रुपये सुद्धा देण्याचे कबूल केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जागृती वाहन फेरी. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जागृती मोहीम व्यापक करण्यात आली आहे. जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी शहराच्या विविध भागातून वाहनांची फेरी काढून मतदानाचे आवाहन करण्यात आले. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हक्काचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन करण्यात आले. शहराच्या विविध मार्गावरून फिरून या फेरीची सांगता झाली. हिंदवाडी येथे जुगार खेळणाऱ्या 8 जणांना अटक. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या हिंदवाडी स्मशानभूमीजवळ जुगार खेळणाऱ्या 8 जणांना अटक करण्यात आली. सोमवार दिनांक 5 एप्रिल रोजी टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 11,450 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे. गणेश इराप्पा उपरी, राहणार वडगाव, अनुज विजय कार्लेकर, राहणार रामदेव गल्ली वडगाव, गणपती प्रकाश सातपुते, राहणार उपार गल्ली खासबाग, राजू रामचंद्र ढगेणनवर, राहणार लक्ष्मीनगर वडगाव, गंगाधर विठ्ठल बुचडी, राहणार वडगाव, रोहित लक्ष्मण कांबळे, राहणार वडगाव, मंजुनाथ विठ्ठल कारेकर आणि रवी गुरुनाथ उपरी, दोघेही राहणार वडगाव अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 11,450 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स,
A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शांताई वृद्धाश्रम संस्थेच्या वतीने शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। याचा कार्यारंभ शांताई संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी महापौर विजय मोरे उपस्थित होते। सदर रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी गरजूंनी अमर चौगुले यांच्याशी 8310751989 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। या रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी मान्यवरांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती देण्यात आली। आज रोजी शांताई वृद्धाश्रम आणि रोटरी क्लबच्या वतीनं बेळगाव शहरामध्ये एक अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सन्माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन झालं आणि शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते पूजा झाला आणि सर्व संचालक मंडळी इथं उपस्थित आहेत। तर मी शांताई वृद्धाश्रमचा कार्याध्यक्ष या नात्यानं रोटरी क्लबच्या वतीनं आणि शांताईच्या वतीनं बेळगाव शहरामध्ये जे गरजू रुग्ण आहेत त्यांना कमी खर्चामध्ये हॉस्पिटलपर्यंत पोचवायचं, त्यांना आणायचं, सेवा करायचं काम अमर चौगले यांच्याकडे विजय पाटील यांनी चावी स्वाधीन केलेला आहे। किल्ले वल्लभगडावर दिशादर्शक आणि इतिहास फलक। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात स्वराज्य बळकट करण्यासाठी आणि प्रमुख गडकोटांच्या रक्षणासाठी कर्नाटक महाराष्ट्र स्वराज्य सीमेलगत अनेक गडकोटांची पुनर्बांधणी आणि निर्मिती केली। त्यातील सभासद बखरमधील 111 किल्ल्यांपैकी एक म्हणजे आपला बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर नजीक आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पासून जवळच असलेला किल्ले श्री वल्लभगड। तसे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला किल्ले वल्लभगड 15 जून 2015 पासून आस्थागायत वल्लभगडाच्या स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने राबवल्या जाणाऱ्या श्रमदान मोहिमेमुळे सर्व इतिहासप्रेमी आणि गडप्रेमींपर्यंत पोहोचला। आता श्रमदानासोबत गडाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून वल्लभगडाचे गाढे अभ्यासक मार्गदर्शक गजानन शिवाजी साळुंखे यांनी संकलन केलेला वल्लभगडाचा इतिहास आणि नकाशा फलक तसेच राष्ट्रीय महामार्गापासून किल्ले वल्लभगडला जाण्यासाठी दिशादर्शक फलक आणि वल्लभगड खणी सिद्धेश्वर मंदिर शेजारी स्वागत फलक लावण्यात आले। सागर शिक्षण महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत। सागर शिक्षण महाविद्यालयात बीएड नूतन पहिल्या सत्रात 2021 प्रशिक्षणार्थींचा स्वागत आणि ओळख समारोह उत्साहात करण्यात आला। प्राचार्य आर.व्ही. हलब यांनी सरस्वती पूजन केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। प्रारंभी प्रशिक्षणार्थींनी सुमधुर प्रार्थना प्रस्तुत केली। सूरज हत्तलगे यांनी स्वागत केले। यानंतर सर्व नूतन विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली। प्राध्यापक डी.एम. चव्हाण यांनी
B.Ed कोर्स अभ्यासक्रमाची माहिती दिली। प्राध्यापक तानाजी नवकुडकर यांना PhD मिळाल्याने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। प्राचार्य राजू हलब यांचे अध्यक्षीय भाषण झाले। प्रीती नाईक आणि सुनैना नाईक यांनी सूत्रसंचालन केले। चैतन्य तिप्पानाचे यांनी आभार मानले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी सर्व प्राध्यापक वर्ग आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। पहिली ते 9वी विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच निर्णय घेणार। राज्यातील इयत्ता पहिली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय येत्या 2 दिवसात होईल, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांनी सोमवारी दिली। त्या संदर्भात विभागाने सर्व संबंधितांची बैठक बोलावून घेतल्यानंतर सोमवारी सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते। या बैठकीस शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त विना अनुदानित शाळा, पालक संघटना आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्यासह सुमारे 44 लोक उपस्थित होते। प्रत्येकाला आपले मत देण्याची परवानगी होती। विना अनुदानित शाळा म्हणाल्या की त्यांना सारांश मूल्यमापन करावयाचे आहे। एखाद्या निष्कर्षावर येण्यापूर्वी आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करू। इतर अनेक राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास केले आहे, परंतु कर्नाटक सरकार अद्याप त्यावर निर्णय घेणार नाही, असे सुरेश कुमार म्हणाले। ज्योतिबा चैत्र यात्रा रद्द। करवीर निवासिनी श्री अंबाबाई दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिरासह देवस्थान समितीकडील 3042 मंदिरे 30 एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनासाठी सोमवारपासून बंद करण्यात आली। 26 एप्रिल रोजी होणारी श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आणि 27 एप्रिल रोजी होणारा श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळाही रद्द करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला। कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे आणि इतर गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। या पार्श्वभूमीवर सोमवारी देवस्थान समितीची तातडीची बैठक झाली। देवस्थानची कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मंदिरे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार असून केवळ पारंपरिक आणि धार्मिक सोहळे, पूजा, आरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत। सतीश जारकिहोळी यांच्या प्रचारासाठी मुतनाळ येथे प्रचार सभा। लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आमदार सतीश जारकिहोळी यांच्या प्रचारासाठी मुतनाळ येथे भव्य प्रचार सभा घेण्यात आली। यावेळी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री MB पाटील यांनी मार्गदर्शन केले। भाजपने आजवर फक्त खोटी आश्वासने दिली आहेत, त्याचप्रमाणे जनतेची दिशाभूल केली आहे। त्यामुळे जनता यापुढे भाजपला मतदान करणार नाही, असा विचार त्यांनी मांडला। यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील आपले विचार मांडले। सतीश जारकिहोळी यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी माजी खासदार प्रकाश हुक्केरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, CC पाटील, APMCचे अध्यक्ष युवराज कदम, मृणाल हेब्बाळकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪ್ರಚಾರದ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹಿರಿಯರು, ಮಾಜಿ ಸಚಿವರಾದ ರಾಮಲಿಂಗ ರೆಡ್ಡಿ ಅವರೇ, ಆತ್ಮೀಯರಾದ ಮೃಣಾಲ್ ಅವರೇ, ಆನಂದ್ ಅವರೇ, ಸ್ಥಳೀಯ ಸಿದ್ದು ಸುನಗಾರ್ ಅವರು, ಪ್ರದೀಪ್ ಅವರು, ಸುರೇಶ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹೊಸ ಗಾಯಕ ಅಂತ ಮತ್ತೆ ರಿಲೇಟಿವ್ ಕೂಡ ಮಲ್ಲೇಶ್ ಅವರು, ರಿಯಾಜ್ ಪಠಾಣ್ ಅವರು, ಬೊಮ್ಮಯ್ಯ ಕೃಷ್ಣಪ್ಪ ಅವರು, ಮೂಸಾ ಅವರು, ಅರುಣ್ ಅವರಿದ್ದಾರೆ। बुडाच्या कार्यक्षेत्रात 28 गावांची भर पडणार। बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच बुडा कार्यक्षेत्रात आणखी 28 गावांची भर पडणार आहे। बुडाचे कार्यक्षेत्र बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका असे आहे। बेळगाव तालुक्यातील 28 गावांचा बुडामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव गेल्या 8 महिन्यांपासून शासनाकडे पडून आहे। त्यामुळे बुडाचे कार्यक्षेत्र वाढविण्याच्या निर्णयाला खीळ बसली आहे। तालुक्यातील सांब्रा गावाचा समावेश बुडा कार्यक्षेत्रात करण्याचा प्रस्ताव जून 2021 मध्ये तयार करण्यात आला। त्यानंतर बुडाने 27 गावांचा समावेश आपल्या कार्यक्षेत्रात करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यात आणखीन एका गावाची भर पडून संख्या 28 वर पोहोचली आहे। मात्र काही गावांनी याला आक्षेप नोंदविला आहे। त्यामुळे सध्या हा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे। राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अंकिता प्रथम। लखनौ उत्तर प्रदेश येथे आयोजित 10व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बेंगळूर येथील अंकिता हिने 162 सेंटीमीटरहून अधिक उंची प्रकारात विजेतेपद पटकाविले। विना चव्हाण महाराष्ट्र, गुरिया खतून आसाम,
अरिबम देवी मणिपूर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविला. अंकिता हिला राज्य शरीरसौष्ठव असोसिएशनचे सेक्रेटरी अजित सिद्धण्णावर आणि हरीश कुमार यांचे मार्गदर्शन लाभते. मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशन फुटबॉल संघाला अजिंक्यपद. विद्यागिरी फुटबॉल क्लब धारवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 12 वर्षाखालील मुलांच्या आंतर अकॅडमिक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशन फुटबॉल संघाने पटकाविले. या स्पर्धेत हुबळी, धारवाड, चिक्कमंगळूर, बेळगाव येथील 10 संघांनी भाग घेतला होता. पहिल्या सामन्यात मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशन संघाने खन्नूर स्पोर्ट्स अकॅडमी संघाचा 3-1, दुसऱ्या सामन्यात अमित मासेकर 11 संघाचा 6-1, तिसऱ्या सामन्यात विद्यागिरी फुटबॉल संघाचा 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशन फुटबॉल संघाने VFC संघावर 5-1 असा विजय मिळवित अजिंक्यपद पटकाविले. यावेळी मानस स्पोर्ट्स संघातर्फे अब्बास किल्लेदार याने 3, गौरव गोदवानी आणि माज चौधरी यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. या स्पर्धेत मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट संघाच्या गौरांग उच्चूकर याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा बहुमान देऊन गौरविण्यात आले. मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशन फुटबॉल संघाला फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट, मानस नायक यांचे मार्गदर्शन तर डॉक्टर प्रकाश पाटील, डॉक्टर रवी पाटील आणि पालक वर्गाचे प्रोत्साहन मिळत आहे. शोभा बाबू करेगार यांचे निधन. भोई गल्ली येथील रहिवासी शोभा बाबू करेगार वय 49 यांचे दिनांक 6 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी रक्षा विसर्जन होणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.